पाहता लोचने रूप 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 पाहता लोचने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल वर तो हा विठ्ठल वरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल वरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण भक्ताईसे दाना जे जय वो दास 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 गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो भक्ताईसे दाना जे जय वो दास 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 गेली आशा पाछ निवारो गेली आशा पाछ निवारो गेली आशा पाछ निवारो विषय तो त्यांचा झाला नारायण 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 आवडे जनधना माता पिता आवडे जनधना माता पिता आवडे जनधना माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे साहित्य साखरे पडोळे साहित्य साखरे पडोळे साहित्य साखरे पडोळे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सायो 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 रासलिया भय नरका जाणे रासलिया भय नरका जाणे रासलिया भय नरका जाणे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सायो सत्य कर्मा व्हावे सायो तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सायो सत्य कर्मा व्हावे सायो त्यांचा झाला नारायण त्यांचा झाला नारायण आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता बार कुमार विठो बार कुमार
ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषया तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून भक्त कसे असावे आणि कसे असतात हे सांगत असताना महाराज म्हणतात, या जन्माला आल्यानंतर अपेक्षा पूर्ण होत झालेल्या असतात भक्ताच्या. म्हणून महाराज सांगतात, भक्ताईसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. ज्याची अपेक्षा संपले तोच खरा भक्त. ज्याची अपेक्षा शिल्लक आहे तो भक्त होऊ शकत नाही असं तुकोबाराय सांगतात. आणि अपेक्षा संपली, देहावर उदास असेल तर तो भक्त कसा आहे महाराज सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषयच नारायण झालेला आहे. जिथं भक्त जावे तिकडे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जळी स्थळी भरला अशी अवस्था होती त्या भक्ताची. आणि विषय नारायण झाल्यामुळं त्याला जन आवडत नाही, धन आवडत नाही, नवे नवे माता पिता सुद्धा आवडत नाही. सर्वात त्याचा विठ्ठलच भरलेला असतो असं तुकोबाराय सांगतात. लोकांनी विचारलं, काय लोकांनी प्रश्न केला, महाराज ठीक आहे, जन आवडना, धन आवडना, पैसा लागता, आई बाप आवडेना, ठीक आहे, मग आमचं चालायचं तर कसं. त्यावेळी तुकोबारायने सांगितले, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. तुमच्यावर कोणतंही संकट आलं त्या संकटाचं निवारण करणारा तो भगवान परमात्माच आहे. दुसरं कोणीही आपलं संकट निवारण करू शकत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. त्यासाठी काय करा तुकोबाराय सांगतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. सत्य कर्माला साह्य व्हा, चांगल्या कामाला मदत करा. चांगल्या कामाला मदत केली तर ठीक, नाही जर तुम्ही मदत केली किंवा मदत करणारा जरी अडवलं तर काय होईल, घातली अभय नरका जाणे. तुम्ही जर चांगलं काम करत असेल एखादा माणूस आणि त्याला काम करण्यापासून परावृत्त केला, अडवला, तर तुम्हाला नरकालाच जावं लागलं असं तुकोबाराय चार चरणाच्या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल पांडुरंगा करो प्रथमान मन. पांडुरंगा करो प्रथमान मन. पांडुरंगा करो प्रथमान मन. पांडुरंगा करो प्रथमान मन. पांडुरंगा चक्रपदाने कसे धावितारो. त्यांच्या कृपादाने कसे धावितारो. कृपादाने
जे देही विलास गेले अशा पास निवारोनी. जरा धनांल्यासारखा आवाज येतोय थोडा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंदाशे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातली अभय नरका जाणे. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. यमन 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 रागा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाला, करुणा करा दयाला. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करा दयाला, करुणा करा दयाला. तुमचा अनुग्रह लादलो. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाला. तुमचा अनुग्रह लादलो, लादलो. पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाला. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल माऊलींची सेवा झाली. माऊलीने काय घेतलं? एक गावे आम्ही विठोबाचे नाम. पहिल्या दिवशी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि नंतर काय? ऐका महिमा आवडीची. आवडीची महिमा ऐका. आणि महिमा काय ऐका? त्या भिल्लिनीची पोरी खातोय, कारण तिची आवडच तशी होती, तिची भक्तीच तशी होती म्हणून. असे 3 अभंग झालं. आणि 4था अभंग आहे भक्त कसे आहेत. तुकोबरायांना काही लोकांनी विचारलं, महाराज भक्त कसे आहेत? आम्हाला जगात भक्ताचा उसूळ आलाय. लाखोनं सगळं भक्त आहेत, सगळं माळकरी, सगळं गंधवालच. त्यात नेमका भक्त कसा कळायचा आम्हाला? त्यावेळी महाराजांनी सांगितलं, तुम्हाला भक्त जर कळवून घ्यायचा असेल तर मी सांगतो तो भक्त निवडा तुम्ही. भक्त आयशे जाना. मग बाकीचे भक्त नाहीत का? आहेत ना भक्त. यामध्ये असं आहे की भक्तीचे प्रकार किती आहेत माऊली? 9 प्रकारच्या भक्त आहेत. आणि भक्ताचे प्रकार 4 आहेत. 4 अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकार आहेत. हे 4 प्रकारचे भक्त आहेत. आणि हे भक्त सोडून दुसरा कोणता भक्त आणला महाराज तुम्ही? हा देहावर उदास असणारा. तुकोबरायांनी फोड करून सांगितलं आहेत भक्त. 4 प्रकारचे भक्त आहेत. पहिला जो भक्त आहे अर्थार्थी, तो कधी भजनाला येतोय, कधी देवाला आठव काढतोय माहित आहे का? घरातल्याने हाकलून दिलं, बरोबर. दात पडल्यावर माळ घालतोय, बरोबर काय? दात तोपर्यंत आहेत, नाही घालणार. आणि घरातल्याने जर हाकलून दिला, सगळी झेटेला आले ना घरातली सगळेजण, म्हातारा थेरडा सारखा दारात बसूनच आहे, जरा देवळात तरी जागे. ज्यावेळी असं म्हणावं सगळ्या घराबारानं, त्यावेळी तो मग येतो देवळात बसतो. अर्थार्थी भक्त म्हणायचं.
सगळ्यांनी हाकलून दिलं. सगळ्यांनी हाकलून दिलं. ते हत्ती, गजेंद्र हत्ती आणि आपली सारखीच अवस्था आहे. काय अवस्था आहे? गजेंद्र हत्ती, त्याला 1000 वर्ष त्याचं युद्ध चालू, त्याला पाण्यात ओढत होता तो मकर, आणि तो बाहेर वडायला प्रयत्न करत होता, बाहेर निघायचा. आज ज्यावेळी धरलं त्यावेळी ओरडला. त्यावेळी पहिल्यांदा बायको आली, तिची बायको आली आणि तिनं धरलं. काय झालं अहो तुम्हाला काय झालंय म्हटले. त्यानं सांगितलं मला कुणीतरी धरलंय ना आत वडतंय. त्यावेळी त्यानं मागं वडायला चालू केलं बायकोनं. त्या दोघाला बी ज्यावेळी वाढायला लागलं, पुन्हा पोरगा आला, सून आले, नातू आले, सगळी वाढायला लागली. आणि ज्यावेळी सगळ्यालाच ते मकर हात वाढायला लागलं, तो मकर म्हणजे कोण माहिती आहे? मगर. हे मगर सगळ्यालाच ज्यावेळी हात वाढायला लागले, त्यावेळी मागची काय म्हणजे पार शेवटची पिढी, ह्यांचं काय झालं गेलं पुढच्यांचं, अजून आपलं लग्न नाही, अजून लग्न नाही, लग्न यावं नाही, ह्यांना दिवस सोडून जाय आपले माग. असे करत 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 सगळ्यांनी सोडलं. शेवटी बायको शिल्लक राहिली. ज्यावेळी बायको शिल्लक राहिली, बायको सुद्धा म्हणजे अजून मला परतांडाचं तोंड बघायचं, अमक्याचं तोंड बघायचं, तमक्याचं तोंड बघायचं. तर म्हातारा काय आता झालंय, आता ह्याला लग्न करायचं आहे का? आता ह्याला मुलं बाळ काम तर काय करते हो, काम करायच्या लायकीवर आलं नाही त्यावेळी सोडून दिलं जातं. त्याला म्हणायचं मग त्यावेळी सर्वांनी ज्यावेळी सोडून दिलं, त्यावेळी आठव काढतो तो भक्त, त्याला अर्थार्थी भक्त म्हणायचा. सगळ्यांनीच घरातल्यानी दारातल्यानी पै पाहुण्याने ज्यावेळी हाकलून द्यावा, त्यावेळी ज्याला वाटावं मला आता कोण नाही मला या जगामध्ये कोण नाही असं ज्यावेळी वाटतंय, त्यावेळी तो देवाकडे येतो, देवाला बसतो. मग देवळात येतो, त्याला कीर्तन आवडतं. मग त्यावेळी काय वाटतं, तुकोबरा त्या भक्ताची अवस्था सांगतात. त्यावेळी तो भक्त काय म्हणतो, तुका म्हणे माझे नवातील कोणी, 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 तुझा चक्रपाणी वाजोनिया, नाकडोळे नाकडोळे त्यावेळी जो भक्त भक्ती करतो त्याला आर्त भक्त म्हणायचं. आर्त, त्या भक्ताला आर्त भक्त म्हणलं जाते. कारण कोण नाही त्यावेळी जे भक्ती करतो, कोण नाही त्यावेळी मग कोणाला बी देव आठवतो, त्याला काय भक्त म्हणायचं आहे, तो आर्त भक्त. त्यानंतरचा दुसरा जो भक्त आहे त्याला अर्थार्थी भक्त म्हणलं जातं. कसला? अर्थार्थी म्हणजे भक्ती करायची कशासाठी? पोरगा सर्व्हिसला लागावा, पोराचं लग्न व्हावं, नातू व्हावत, बंगला असावा, सगळं आपल्याला पाहिजे मिळावं म्हणून भक्ती केली जाते. आणि सगळे आपण कीर्तनकारासहित सगळे ह्यात म्हणते बरं का. सगळे पैसे पाहिजे ना, कोणाला पैसे नको आहेत, पैशाची वरती काय चालत नाही जगात. मग पैशासाठी भक्ती म्हणजे आपलं काय तर चांगलं व्हावं म्हणून ज्याला भक्ती केली जाते त्याला म्हणायचं अर्थार्थी भक्ती. त्या अर्थार्थी भक्तीमध्ये दोन प्रकार आहेत बरं. एक भोंदू आणि दुसरा आंधळा, अंध भक्त. एक भोंदूगिरी असते, अर्थार्थीमध्ये भोंदूगिरी असते. भोंदूगिरी म्हणजे त्याच्या गळ्यात माळ असते, या कपाळाला गंध असतोय, तो वारी बी करतोय, लोकाला फसवतोय. पण म्हणजे काहीतरी बघतो, तुझं असं होईल, तुझं तसं होईल, अमकं होईल, तमकं होईल, असं काहीतरी सांगतो. त्याला भोंदू म्हणायचं. भोंदू. कारण काय काय भक्तांच्या अंगात येते. महाराज म्हणतात अंगात येणाऱ्या भक्तांत सुद्धा महाराज सांगतात, अंगे घेऊन या वारे दया देती, अंगे घेऊन या वारे दया देती,
अंगात अंगे घेऊन या वारे दया देती तया भक्ता हाती चोट आहे चोट. त्याच्या हातात काय महाराज म्हणते का आपण म्हणत नाही. त्याच्या हातात काय काय हो कोण कोणाच तळ करत असतो. ते जे समजा एखाद्या महाराजाकडे जाऊया बाबाकडे आणि त्या बाबाला सांगायचं की मी तुझ्यापाशी रात्रंदिवस बसतो बिन पाण्याचे बिन लागण करता माझी डाळिंबा घेऊ दे. असा कुठला बाबा आहे का जगाय पाठवू. अहो कष्ट करावं लागते. आपण कष्ट केलं तरच ते फळ मिळतंय. मग असे बंधू बाबा भरपूर जगात आहेत. तुझं चांगलं होईल तुझं चांगलं होईल. काय झालं माहिती एकदा एक बाबा एक माणूस असा लय भयानक 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 गांजलेला काय करेल त्यात यशच नाही. मग त्याला कोणीतरी सांगलं बाबाचं नाव बाबा बाबा आहे तिथं बाबा आहे तिथं जा ती काय तर सांगते तू चढलं होते. मग त्याच्या समोर एक दुसरा माणूस जोडीदार घेऊन गेला. तो जोडीदार घेऊन गेल्यानंतर बाबाच्या पाया पडायला लागते ना. मग जनन गेला होता तो पाया पडला आणि त्याला सांगितलं बाबांना असाच कर तसं तसं कर तुझं चांगलं होईल. आणि संघ गेला होता त्याला नोकरी नव्हती बरेच दिवस. मग त्याला म्हणलं तुला बी नोकरी लागली पड पाया. मग ते जर अति सुशिक्षित होता बऱ्यापैकी ज्ञानी होता. आता हे पडला म्हणून हे बी पडला पाया. पाया पडल्याबरोबर त्यानं आशीर्वाद दिला तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मग त्यानं सांगितलं अहो महाराज 3-4 वेळा ट्राय केली पोलीस भरतीची अजून पोलीस झालो नाही. मिलिटरी भरती अमुक तमुक. नक्की तुझी इच्छा पूर्ण होणार तुझी इच्छा पूर्ण होणार. तू मला काय देणार. तुला म्हणला मी पंतप्रधान करणार. मग ती बाबा म्हणला अरे म्हणला तुझ्या बाच्या हातात आहे का पंतप्रधान करायचं मला. मग तुझ्या बाच्या हातात आहे का मला पोलीस करायचं. अरे मला पळायला लागणार आहे मला परीक्षा द्यायला लागणार आहे त्या मला ती रनिंग करावं लागणार आहे. तू कसा करणार मला पोलीस भरती. विठ्ठल याला तुकोबाराया सांगतात मैंद. तू का म्हणे मैंद तरी ते नवती संत तरी ते नवती संत जन माईच्या पाठी गोविंद माईच्या पाठी गोविंद माईच्या पाठी गोविंद माईच्या पाठी गोविंद माईच्या पाठी गोविंद. जय श्रीराम. तरी ते नवते संत जन नवते लोकांनी विचारलं महाराज ते संत नाहीत का ते भक्त नाहीत का. नाही नाही महाराज म्हणले तुका म्हणे मैंद. ते मैंद आहेत मैंद मैंद. लोकांना लुटण्यासाठी बसलेले टपून मैंद. नाही त्यापाशी गोविंद तरी ते नव्हती संत जन. ते संत नाहीतच आहेत आणि ते भक्त नाही असं तुकोबारा सांगतात. ही बोंधुगिरी भक्ती त्यांना बोंधू म्हणायचं. आणि त्या बोंधूचा संसार कोणाच्या जीवावर चालतोय माहिती आहे का. बोंधूचा जी बाजार चालतोय कोणाच्या जीवावर अंधभक्ताच्या जीवावर. जे आंधळे भक्त आहेत विश्वास ठेवून कोणावर बी काय बी करणार त्याला अंधभक्त म्हणायचे. आंधळी भक्ती अंधश्रद्धा. त्या अंधश्रद्धावाल्यांच्या जीवावर बोंधू बाबांचा बाजार चाललेला असतो. बोधूबाबांचं मठ बोधूबाबांचं गाड्या बोधूबाबांचं बंगलं कोणाच्या जीवावर आहे. अंधभक्ताच्या जीवावर हो अंधभक्ताच्या जीवावर. अंधभक्तांनी जायचं सगळं लुटून त्याला द्यायचं आणि त्यानं आपलं मज्जा मारायची आणि त्यानं काहीतरी सांगायचं या बाबा अंधभक्ताला. मग अंधभक्त सुद्धा भक्तीच करतो देवाचीच भक्ती आहे ना ती. खरं आंधळी भक्ती आहे ती. मग आंधळ्या भक्तीला आमचे एकनाथ महाराज सांगतात थाप टाका आणि ते लिंबला नारळ उद सामान मेंढरे कोंबडे मारिते जाण. अरे वे ताळ महिषासुर लग्न होऊन
पूजन कार्तिकीजी मायबाप. नाथ महाराज म्हणतात अशी आंधळचे भक्त आहेत आंधळ. अरे निर्जीवागे उन्ने लागे सजीव बकरा काटे. अरे निर्जीवागे उन्ने लागे सजीव बकरा काटे. सब हे अल्लम मिलकर खाये देव का बताये. असं भक्त आहेत आंधळ भक्त. आंधळ भक्त कसं माहित आहे का, त्या बाबांना सांगाल ना का तुला कोंबड कापायला लागतोय, तुला बकरा कापायला लागतोय, तुला लिंबू मारायला लागतोय. ह्या भानगडी त्यानं सांगायचं ना, ऐकायचं सगळं घरबार ऐकायचं आणि त्याला नेऊन द्यायचं. कबीर महाराज सांगतात निर्जीव आगे उन्ने लागे. निर्जीव दगडा पुढं सजीव बकरा कापला जातो. उन्ने लागे सजीव बकरा काटे. सब हे अल्लम मिलकर खाये देव का बताये. बकऱ्या के झाटे. झाटे म्हणतात. झाटे म्हणजे कातड देवाला आणि आतलं सगळं नानत्या तो. असं झालं का तिथंच कापून टाकून आला असं झाले का. अहो गोळा करून जात्यात चांगलं. देवाला जाताना बरंच हातोबसावरून काय काय पिऊन असं जाऊन ते सगळा मुडदूस पाडून देते. बकऱ्याचा मुडदा पाडून तो मुडदा सगळा आत घालून माघार येतात. असं भक्त त्याला अंध भक्त म्हणलं जाते. आंधळी भक्ती. त्या भक्तीवर त्याला तुकोबाला जाते आंधळी भक्ती. आंधळी भक्ती एकदम आंधळी भक्ती. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडणीवर ठेवले. अशी भक्ती किंवा कहे देव हमारे मोठे पित्तल का तो पंच मनाये गांड में डालो खुंटे देवाजा. कारण देव उभा राहता म्हणून त्याला माग खुट्टी केलेली असते. त्या खुट्टीत तो देव अडकवलेला असतो. असली आंधळी भक्ती लोकांची. मग त्याला मी भक्त म्हणणारच नाही. या अर्थार्थी भक्तामध्ये अर्थार्थी भक्तीमध्ये आणि भक्तामध्ये दोन प्रकार आहेत. एक आंधळा आणि दुसरा बोंधू. विठ्ठल विठ्ठल एकदा काय झालं माहिती का, अशी गंमत झाली. सर्व्हिस लागली नाही. भरपूर प्रयत्न केलं. पुन्हा जर्सी गाय घेतली. दुधाचा धंदा करायचा. जर्सी गाय घेतली. जर्सी गायला काय झालं, काय अचानक गाय संपली. देव लागला आणि गाय मेली. त्यात काय पैसे मिळाले, त्यात मी तोटा झाला. नंतर घेतली मेंढ्या. मेंढर घेतली. मेंढर आणि ती डोंगराला नेल्यावर नाही लांडग्याने त्यातली अर्धी हाणली. झाला घोटाळा. परत घेतल्या शेळ्या. शेळ्यात बी काय जे नाही. शेळ्या पण व्यवस्थित त्याचा उत्पन्न मिळालं नाही. परत शेती करायला चालू केली. शेती चालू केल्याबरोबर डाळिंब लावली. त्याला आला तेल. या म्हणजे जिथं जाईल तिथं अपयश 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 लागलं. अपयश लागलं. मग काय होतं म्हणजे असं अपयश आलं की माणसाची बुद्धी आपोआप पावटली जाते. त्याला वाटतंय काय तर माझ्या माग आहे, काय तर माझ्या माग आहे. असं माझंच का होतंय, सगळ्यात चांगलं आहे माझंच का होतंय, असं त्याला वाटायला चालू होतंय. आणि असं वाटायला चालू होती कुणालाही म्हणतोय बरं का, अहो माझं असं का व्हायला लागलं, माझं असं का व्हायला लागलं. मला बी एक जणांना विचारलं, मला बी विचारलं अहो माझं असं होतं काय करायचं. मी म्हणलं कसलीही समस्या असू दे तुझी, तू एक काम कर, तू एका चिठ्ठीवर लिहून काढ, त्याचा फोटो काढ आणि फोटो काढून व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवू. 24 तासात गायब होते ते ना, 24 तासात गायब. काय बी समस्या असू द्या स्टेटसवर टाकायला 24 तासात गायब होत्या. मग असा भक्त त्याला वाटलं की आता काहीतरी बघावं. मग आपल्यात महाराजाला भरपूर आहे, किती कुठं महाराज आहे. जायचं तिथं महाराजाकडे. मग एका बाबाकडे गेली, महाराजाकडे गेली. महाराजाकडे गेल्यानंतर महाराजांनी सांगितलं, बघितलं, तुझं नाव विचारलं, विचारल्याबरोबर त्यांनी नाव सांगितलं.
नाव ऐकून घेतलं. अरे रे रे म्हणला, लपडा आहे, फार मोठा लपडा आहे म्हणला, तुझा फार मोठा लपडा. तुझ्या घरापुढची माती कुणीतरी पुजलेली दिसते म्हणून, तुझं असं जेवायला लागलं ही काहीतरी भानगड केल्या म्हणला कुणीतरी. मग त्यावेळी त्या अहो म्हणला काय करायचं, मग काय करू मी, ह्याला काय करू. तू आता जा, तू उपवास धर गुरुवार, कारण दत्ताचा वार धर, आणि दत्ताचा वार धरून तुझ्या दारातली थोडी माती घेऊन ये आणि मला माती दाखव. माती बघून मी तुझं निरीक्षण करू शकतोय. आणि ह्यानं ऐकलं. गुरुवार आला. गुरुवार आल्याबरोबर त्यानं उपवास बी धरला. तर गडबडीने तसंच गेलो आणि महाराजांना माती दिली. त्या बाबानं माती घेतली. माती घेतल्याबरोबर चेक केलं, काय 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 बडबडला बडबडला बडबडला. बडबडून काय केलं महाराजांना माहिती आहे का, त्याला अरा म्हणला, अरे अरे रे तुझं फार वाटोळ आहे, तुझं फार वाटोळ झालेलं आहे म्हणला. तुझं पोरग म्हणला एक दिवस तुझ्या बोकांडी म्हणून तुझा मर्डर सुद्धा करू शकते का म्हणला. असं सांगलं ते हाबकलं, जो एकदम हाबकलं. नाही म्हणला, तुझी जमीन जागा घरदार सुद्धा राहण्याची शक्यता नाही म्हणला. असं भ्या घातल्या शेवट पुढचा माणूस जिरेला येत नाही हो. असं जिरेला आणायचं असं भ्याच घालायला लागतोय. अरे म्हणला शेवटचं म्हणला वाईटातलं वाईट जर असेल तर तुझी बायको सुद्धा तुझ्यासमोर राहणार नाही, तुझी बायको सुद्धा तुला सोडून पळून जाणार आहे. मग तो पट्ट्या खो हसायला लागला. इतकं हसायला लागलं याला वाटायला इतकं मी याला भीती घालतोय तरी बी हसते कसं, इतकी भीती घालून मी हसतोय कसा, त्याला काय कळ ना. त्यावेळी म्हणला अरे हसायला काय झाले. बाबा म्हणला महाराज एक गलती झाली म्हणला, माती म्हणला मी आणायला विसरलो, तुमच्या दारातलीच माती आहे म्हणला. ही तुमच्या दारातली माती असल्यामुळे मग तुमचंच असं होणार आहे का काय, तुमच्याच बोकाने तुमचं पोरग बसणार, तुमचीच बायको पळून जाणार, असे बीच होणार आहे का काय, माती तुमच्या दारातली आहे. असलं भक्त ना असलं बंधू. अहो काय काय भक्त का नाही, गुप्तधन काढायसाठी नागडच उघड्याला आमुष्या दिवशी गुप्तधन काढतात. यांच्या बाला गुप्तधन मिळेल का, हाय तर का गुप्तधन येड्यानो. कुठे बी काय बी करतात, याला आंधळ भक्त म्हणायचं. अगच कुठे बी जायचं, काय बी ऐकायचं, कोणाचं बी. कष्ट करा, कष्टाला फळ आहे. देव हा कर्म फल दाता आहे. तुम्ही केलेल्या कष्टाला फळ देण्याचं काम देव करत असतो. तुम्ही कामच न करता जर देवाला मागा लागला, देवाचं काय तुम्हाला द्यायचं काय नडलंय. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. नाशे जीवफळ, हात दिल्यात, पाय दिल्यात, डोळं दिले, कान दिले, बुद्धी दिल्या, माणूस केलाय, आणि पुन्हा देवाचा ध्यान देवाकडे मागायची अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे देवाला ते आवडत नाही बरं का. म्हणून तुकोबाराय सांगता हे भक्त आंधळा आहे. आंधळा अंध अर्थार्थी भक्त, जो भक्ती केली जाते आंधळीच असते. ही अर्थार्थी भक्ती आंधळी आहे. त्यानंतर जिज्ञासू नावाचा एक भक्त आहे. जिज्ञासू म्हणजे देवाला जाणणे. जिज्ञासू भक्त काय करतो माहिती आहे का, 5 वाऱ्या माहीत झाल्या आळंदीत माहित आहे का, 5 वाऱ्या चालत. सावकार कुठे गेलो, 5 वाऱ्या झाल्या 5 आणि 150 मारून गेलं ह्या वर्षी मी असं सांगत असतो. त्याला जिज्ञासू आहे. देव करून घ्यायचा ते सांगण्यात त्याचं घालत असतं. त्याला दांभिकपण असतो. दांभिक लय हो, दांभिक भक्त लय हे दांभिक भक्त. अजून तुम्हाला सांगतो दुसरा त्याच्यापेक्षा पुढचा भक्त, लोकाला सांगायचं. काय जण सांगतात अन्नदानाचं महत्व पटवून सांगायचं. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान. अन्नदान इतकं श्रेष्ठ आहे की अन्नदान केल्यानं माणसाचं पुण्य वाढतं. अन्नदान करा असं सांगणार भक्त. त्या भक्ताच्या घरी जरी विचारलं एखाद्याला त्याच्या घरी कोण जेवते का, ती कुत्र सुद्धा दुसऱ्या जेव देत नाही दारात. दुसऱ्याला सांगतोय तुझ्या घरी भांडारा घाल, तुझ्या बाजी पुण्यतीत कर. ह्याचा बा मेल्याला बी ह्याला माहित नाही कधी.
नाही केला उपकार. नाही दयाने पेडेता नाही आगारो नाही तो केला व्यापार. करू नये तो केला व्यापार.